मिथुन राशी 5 मे 2026 हा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी जणू काही विचारांचं वादळ आणि संधींचा पाऊस घेऊन येत आहे. आकाशात तयार होणारी ग्रहांची अनोखी रचना आणि त्यात अंगारक संकष्ट चतुर्थीचा शक्तिशाली योग हे सगळं मिळून तुमच्या आयुष्यात एक वेगळीच हलचल निर्माण करणार आहे. मिथुन राशीचा स्वभाव चंचल, बुद्धिमान आणि सतत काहीतरी नवीन शोधणारा असतो. पण कधीकधी हाच वेग तुमच्यासाठी गोंधळही निर्माण करतो. अनेक विचार, अनेक पर्याय आणि कोणता मार्ग निवडायचा याचा संभ्रम. पण या दिवशी जणू काही तुमच्या मनातील धुके दूर होऊ शकतात. कल्पना करा, तुमच्या डोक्यात सतत फिरणारे विचार अचानक एका दिशेने वाहू लागतात. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप दिवसांपासून शोधत होतात ती उत्तरं हळूहळू स्पष्ट होऊ लागतात. हा दिवस म्हणजे क्लॅरिटीचा दिवस आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अडकलेलं होतं ते विचार असोत, निर्णय असोत किंवा संधी, ते आता पुढे सरकायला सुरुवात करेल. अंगारक संकष्ट चतुर्थीचा ऊर्जा तुमच्या संवाद शक्तीला, बुद्धीला आणि निर्णय क्षमतेला एक नवीन धार देईल. तुम्ही जे बोलाल, जे ठरवाल आणि जे कराल त्यात एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पाची कृपा तुमच्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. हा दिवस तुम्हाला सांगतो तुमच्या विचारांमध्येच तुमचं भविष्य दडलं आहे आणि आता ते उलगडायला सुरुवात झाली आहे. मिथुन राशी, या काळात तुमच्या आयुष्यात एक सुंदर आणि हळूहळू जाणवणारा बदल सुरू होणार आहे. आतापर्यंत जे काही अडथळे, गोंधळ किंवा अनिश्चितता सुरू होती ती आता कमी होऊ लागेल आणि तुमच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. तुमच्या मनात अनेक कल्पना असतात, पण आता त्या योग्य मार्गाने पुढे जातील. तुम्हाला योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. तुमच्या बोलण्यात प्रभाव येईल आणि लोक तुमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकतील. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक उठून दिसेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढेल. करिअरच्या दृष्टीने पाहिलं तर हा काळ प्रगतीकडे नेणारा आहे. तुम्ही जे काम करत आहात त्यात तुमची पकड मजबूत होईल. तुमच्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल. वरिष्ठ किंवा मोठ्या लोकांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकतं. काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील ज्या तुमचं भविष्य बदलण्याची क्षमता ठेवतात. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि त्याचा फायदा पुढील काळात दिसून येईल. आर्थिक बाबतीतही हा काळ स्थिर आणि समाधान देणारा आहे. पैसे येण्याचे मार्ग हळूहळू वाढतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल राखाल. तुमच्या नियोजनामुळे भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण होईल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला लाभ मिळेल आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप सुंदर आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या बोलण्यामुळे आणि समजुतीमुळे नात्यांमधील गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. अविवाहितांसाठीही चांगल्या ओळखी होण्याची शक्यता आहे. योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी तुम्हाला आनंद आणि स्थिरता देईल. मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुम्ही अधिक सकारात्मक आणि ऊर्जावान वाटाल. मनातील ताण कमी होईल आणि शांतता मिळेल. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची इच्छा होईल. ध्यान, प्रार्थना किंवा साधं शांत बसणं यामुळे तुम्हाला आतून बळ मिळेल. तुमचं मन जितकं शांत राहील तितकं तुमचं आयुष्य सुंदर वाटेल. या संपूर्ण काळात एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल, तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. कधीकधी छोट्या गोष्टींमधून तुम्हाला मोठे संकेत मिळतील. एखादी गोष्ट योग्य वेळी घडणं, एखादी व्यक्ती योग्य वेळी भेटणं किंवा एखादा निर्णय योग्य ठरणं हे सगळं तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल. मिथुन राशी, या काळात आकाशात घडणाऱ्या सूक्ष्म हालचाली तुमच्या आयुष्यावर अत्यंत सुंदर आणि सकारात्मक परिणाम करत आहेत. ग्रहांची हालचाल जरी आपल्याला दिसत नसली तरी त्यांचे कंप आणि ऊर्जा तुमच्या विचारांवर, भावनांवर आणि निर्णयांवर प्रभाव टाकत असतात. विशेष म्हणजे या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तयार होणारा योग मिथुन राशीच्या लोकांसाठी मार्गदर्शक प्रकाश ठरत आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध हा बुद्धी, संवाद आणि विचारांचा कारक मानला जातो. या काळात बुध ग्रहाची ऊर्जा अधिक स्थिर आणि अनुकूल होत आहे. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, गोंधळ कमी होईल आणि योग्य निर्णय घेणं सोपं होईल. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही सतत विचार करत होतात पण निष्कर्ष काढू शकत नव्हतात त्या आता सहजपणे समजायला लागतील. ताऱ्यांची स्थिती तुमच्यासाठी संधी निर्माण करत आहे. एखादी गोष्ट अचानक घडते आणि तुम्हाला वाटतं की हा फक्त योगायोग आहे, पण प्रत्यक्षात ते ताऱ्यांचं मार्गदर्शन असतं. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं, एखादं काम अचानक सोपं होणं किंवा एखाद्या समस्येचं उत्तर सहज मिळणं हे सगळं या काळातून घडू शकतं. या काळात नक्षत्रांचा प्रभाव तुमच्या मनावर अधिक जाणवेल.
तुमच्या भावना अधिक संवेदनशील होतील, पण त्याच वेळी तुम्ही त्या भावनांना समजून घेऊ शकाल. तुम्हाला काय योग्य आहे आणि काय नाही याची जाणीव अधिक स्पष्ट होईल. हीच जाणीव तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवेल आणि योग्य दिशेने पुढे नेईल. या काळात ब्रह्मांड जणू तुम्हाला सूक्ष्म संकेत देत आहे. कधी एखादी छोटी घटना, कधी एखादं वाक्य, कधी एखादी व्यक्ती यांच्या माध्यमातून तुम्हाला पुढचा मार्ग दाखवायला जात आहे. तुम्हाला फक्त ते संकेत ओळखायचे आहेत आणि त्यावर विश्वास ठेवायचा आहे. ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा हा संयोग तुम्हाला एक गोष्ट शिकवतो. तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर एक अदृश्य शक्ती तुमचं मार्गदर्शन करत आहे. या ऊर्जेमुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता सुधारेल आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतील. तुम्ही घेतलेली पावलं योग्य दिशेने जातील आणि त्याचा परिणाम भविष्यात सकारात्मक स्वरूपात दिसेल. मिथुन राशी, या काळात तुमच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा बदल शांतपणे सुरू होत आहे. तो म्हणजे नशीब बदलण्याची प्रक्रिया. आतापर्यंत तुम्ही जे काही अनुभवले, ज्या चढ उतारातून गेला, त्याचा एक अर्थ होता आणि आता त्या सगळ्याचा परिणाम तुमच्यासमोर दिसू लागणार आहे. तुमच्यासाठी हा काळ नवीन सुरुवातींचा आहे. ज्या गोष्टी आधी अडकून पडल्या होत्या त्या आता हळूहळू पुढे सरकतील. कधी कधी तुम्हाला असं वाटेल की गोष्टी अचानक सोप्या होत आहेत, पण हेच तुमचं नशीब बदलणार आहेत. या दिवसानंतर तुमच्या आयुष्यात काही लहान पण महत्त्वाचे बदल दिसतील. उदाहरणार्थ, तुमचा दृष्टिकोन बदलेल. तुम्ही गोष्टींकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहू लागाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर जास्त विश्वास ठेवू लागाल. हीच ती गोष्ट आहे जी तुमचं भविष्य घडवणार आहे. तुमच्या आजूबाजूला असलेली ऊर्जा आता तुम्हाला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. ज्या लोकांनी तुम्हाला थांबवलं, जे प्रसंग तुम्हाला मागे खेचत होते, ते आता तुमच्या आयुष्यात हळूहळू दूर जातील आणि त्यांच्या जागी येतील नवीन संधी, नवीन लोक आणि नवीन मार्ग. हा काळ तुम्हाला एक मोठा धडा शिकवतो. जे घडलं ते आवश्यक होतं आणि जे घडणार आहे ते तुमच्यासाठी अधिक चांगलं असणार आहे. तुमच्या आयुष्यात आता एका नवीन दार उघडत आहे. कदाचित जे सुरुवातीला लहान वाटेल, पण त्यातूनच मोठ्या संधी निर्माण होतील. तुम्हाला फक्त त्या दारातून आत पाऊल टाकायचं आहे, धाडसाने आणि विश्वासाने. काही वेळा तुम्हाला असे अनुभव येतील जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. एखादी गोष्ट अचानक तुमच्या बाजूने वळेल, एखादी संधी अगदी योग्य वेळी मिळेल किंवा एखादा निर्णय तुम्हाला अनपेक्षित यश देईल. हे सगळं काही योगायोग नाही, हे तुमच्या नशिबात होत असलेल्या बदलाचे स्पष्ट संकेत आहेत. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलत असताना तुमच्यातही बदल होणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं सकारात्मक विचार कराल, जितका आत्मविश्वास ठेवाल, तितकंच हे बदल जलद आणि प्रभावित होतील. शेवटी हा काळ तुम्हाला सांगतो, तुम्ही आता त्या टप्प्यावर आहात जिथे मागे वळून पाहण्याची गरज नाही, कारण पुढे तुमच्यासाठी खूप काही चांगलं वाट पाहत आहे. पुढे चला, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने उभं आहे.